पुढे। यमाई देवी मंदिरात दरोडा, यमाई देवीचा चांदीचा मुकुटमणी मंगळसूत्र दानपेटी चोरी, पोलिसांकडून तपास सुरू। परंडा प्रतिनिधी परंडा तालुक्यातील टाकळी येथील जागृत देवस्थान यमाई देवी मंदिरात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने धाडसी दरोडा घालत 1.25 किलोचा चांदीचा मुकुट, 32 सोन्याचे मणी, सोन्याचे 3 डोरली असा ऐवज व दानपेटी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे। या घटनेमुळे टाकळी परिसरात एकच खळबळ उडाली असून भाविकांमध्ये संताप व घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 11, 12 व मे 13 रोजी यमाई देवीची वार्षिक यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली होती। यात्रेदरम्यान हजारो भाविकांनी देवीच्या जयघोषात दर्शन घेत नवस अर्पण केले होते। या काळात दानपेटीत मोठ्या प्रमाणात रक्कम जमा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। याच पार्श्वभूमीवर मध्यरात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून मंदिरात प्रवेश करून 1.25 किलोचा चांदीचा मुकुट व सोन्याचे मणी मंगळसूत्र दानपेटीत चोरून नेली। सकाळी मंदिर उघडण्यासाठी आलेल्या पुजाऱ्यांना व गावकऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ स्थानिक पोलिसांना माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच परंडा पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले। मंदिर परिसरातील गुप्त वाटा व ठसे पावले हे तपासले जात असून चोरट्याचा शोध घेण्याचे काम वेगाने सुरू आहे। तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळी व संत ज्ञानेश्वर माऊली माध्यमिक विद्यालय टाकळी येथील सीसीटीव्ही चेक करण्यात आले। सीसीटीव्ही मध्ये चोरांचा कुठलाही सुगावा न लागल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे। चोरट्यांनी गावात प्रवेश न करता यमाई देवी मंदिर हे गावाच्या उल्फा नदीच्या कडेला असल्याने चोरट्यांनी मंदिराच्या पाठीमागून मंदिरात प्रवेश केले याची चर्चा होत आहे। धाराशिव येथील पोलीस डॉग युनिट, धाराशिव येथील गुन्हे शोधक श्वान पथक पाचारण करण्यात आले। डॉग श्वान मंदिर परिसरात मंदिराच्या पाठीमागे धावत स्मशानभूमीच्या पाठीमागे उल्फा नदीच्या काठावर असलेल्या माळी यांच्या विहिरीपर्यंत धावले, त्यानंतर त्या ठिकाणी गिरक्या मारू लागले। तसेच फिंगरप्रिंट तज्ज्ञ यांची टीम बोलवून फिंगरप्रिंट बोटाचे ठसे व पायाचे ठसे उमटले असतील तर त्याची पाहणी करण्यात आली। दरम्यान या घटनेमुळे भाविकांमध्ये नाराजीचे वातावरण असून मंदिर सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत। भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी मंदिर परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था उभारण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। पोलिसांकडून लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल। घटना घडलेल्या ठिकाणी परंडा पोलीस स्टेशनचे पीआय आसराम चोरमुले, गजानन मुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक धाराशिव, बाबासाहेब खरात पोलीस उपनिरीक्षक परांडा, प्रवीण शिरसाट सहाय्यक पोलीस निरीक्षक परांडा यांनी घटनास्थळी भेट देऊन चोरी घडलेल्या मंदिर परिसराची पाहणी करण्यात आली व पंचनामा करून रात्री उशिरा चोरी करणाऱ्या अज्ञाताविरोधात चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला। जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे। मुख्य संपादक धनंजय गोफणे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।